जरांगेंचं उपोषण आता पुन्हा सुरू झालंय। 2 दिवसात सरकारनं अधिवेशन बोलवावं असं या पार्श्वभूमीवरती वक्तव्य जरांगेंचे समोर आलंय। सरकारच्या प्रक्रियेबाबत उत्तर आलं नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले। जरांगेंकडून पाणी त्याग आणि उपचार सुद्धा घेण्यावर त्यांनी नकार दिलेला आहे। उपचार सुद्धा ते घेत नाहीयेत। एका जीवाची किंमत करण्यापेक्षा तुम्हाला करोडो जीवाची किंमत करावी लागणार आहे। एक जीव गेला तरी चालतो, पण करोडो जीवाच्या चेहऱ्यावर हसू मात्र दिसलं पाहिजे। सरकारने येत्या ह्या 2 दिवसात अधिवेशन तातडीनं बोलून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची व्याख्या सुद्धा आम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही 4 वेळेस दिली, त्याचप्रमाणे ती करा आणि तो कायदा लागू करा। यासाठी आमरण उपोषण आता लगेच सुरू झालं 10 वाजल्यापासून। सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि त्याची व्याख्या सुद्धा आम्ही सांगितलेल्याप्रमाणे आम्ही 4 वेळेस दिली, त्याचप्रमाणे ती करा आणि तो कायदा लागू करा। यासाठी आमरण उपोषण आता लगेच सुरू झालं 10 वाजल्यापासून। उपोषणाचं स्वरूप कसं असेल? पाणी, अन्न, काय काहीच नाही, उपचार नाही, पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही, उपचार नाही, पाणी सुद्धा। तुम्ही ह्या येते 1-2 दिवसात विशेष अधिवेशन बोल, 1-2 दिवसात लगेच। आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो आपण कायदा करताय म्हणजे ज्याची नोंद नाही त्यासाठी कायदा करून त्याची अंमलबजावणी तातडीनं करा। त्यासाठी विशेष अधिवेशन आज उद्या ह्या 2 दिवसात आपण बोलवा। मागासवर्ग आयोगाने सुद्धा तुम्हाला अहवाल दिलाय, तो अहवाल स्वीकारून तुम्ही त्याचं कायद्यात रूपांतर करू।